ठरलं तर मग 25 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अस्मिताला घरामध्ये बसून खूप बोर होत असते, तर चैतन्य अस्मिताला कॉल करतो. अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य आपण कुठेतरी बाहेर जाऊया ना कॉफी वगैरे पिण्यासाठी. तर अस्मिताईसाठी चैतन्य हो असं म्हणतो आणि दोघे पण कॉफी पिण्यासाठी बाहेर जातात. तर त्याच वेळेला सचिन पण तिथे आलेला असतो. सचिनची नजर दोघांवरती पडते. तर अस्मिता आणि घाणेरड्या सचिनला दोघांबद्दल वेगळेच मनामध्ये काहीतरी विचित्र संशय येत असतात. तर दोघे जण अतिशय छान गप्पा मारत जुन्या आठवणी काढत कॉफी पीत बसलेले असतात. खूप दिवसानंतर अस्मिता ताई हसून खेळून बोलत असते, छान गप्पा मारत असते. तर इकडे सचिन मात्र रेकॉर्डिंग करत असतो दोघांची. सचिन सर्व रेकॉर्डिंग करून घेतो आणि विचार करतो, अर्जुन तुला कोर्टामध्ये तुला कुठल्याही गोष्टीचे पुरावे पाहिजे असतात ना, आता हेच घे पुरावे. चैतन्य आणि अस्मिताचे अफेअर चालू असण्याचे हे पुरावे आहेत आणि हा खूप मोठा माझ्याकडे तुला पोटगी न देण्याचा माझ्याकडे पुरावा आहे. सर्व काही रेकॉर्डिंग करून घेतो आणि त्यानंतर चैतन्यकडे पळत जातो. चैतन्याला म्हणतो, हे तुमचे असे काळे धंदे सुरू आहेत का माझ्या पाठीमागे? तर सचिन चैतन्याच्या कॉलरला पकडतो. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत बाहेर कॉफी पिण्याची? मी म्हणतच होतो तुमच्या दोघांचं खरंच अफेअर आहे, हे आज मला खरं पटलेलं आहे. त्यावर अस्मिता आणि चैतन्य सचिनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. चैतन्य सचिनला म्हणतो, माझी कॉलर सोड, तुला खूप महागात पडेल. पण सचिन मात्र काही एक ऐकत नाही आणि चैतन्याला बेदम मारतो. तोंडावरती हाताबुक्यांचा मार खूप देतो. त्याला काही स्वतःच्या इज्जतीची पडलेली नसते. तो कुठे काय आहे या गोष्टीचं कुठल्या प्रकारे भान ठेवत नाही आणि चांगल्याच प्रकारे चैतन्याची खरडपट्टी काढतो. त्यांनी चैतन्याच्या डोक्यावरून तोंडातून खूप रक्त येत असते, तरी पण सचिन थांबत नाही. त्याला मारणं त्याचं सुरूच असतं. तर अस्मिता खूप ओरडते. अस्मिता सचिनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सचिन मात्र कोणत्याच मनस्थितीत नसतो. तर खूप नुकसान होत असल्यामुळे वेटर सचिनला पकडतात. वेटर सचिनला म्हणतात, इथे कुठेही गुंडागर्दी करू नका. आणि तर नालायक मूर्ख सचिनने स्वतः तसा असल्यामुळे आता तो अस्मितावरती सुद्धा शिंतोडे उडत असतो. तर दोघांच्या पवित्र नात्यांवरती संशय घेतो. चैतन्याला बेदम मारतो आणि तिथून पळून जातो. अस्मिता या सर्व गोष्टींमुळे खूप घाबरलेली असते. तिला असे वाटते, माझ्यामुळे चैतन्याला मार खावा लागला तर या गोष्टीचा आता अस्मिता ताईला खूपच पश्चाताप झालेला असतो. तर अस्मिता चैतन्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. त्यानंतर अस्मिता चैतन्य आणि घरी येतात आणि चैतन्याची अवस्था पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्जुन कशा प्रकारे सचिनवरती ॲक्शन घेणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.